गुड आफ्टरनून फ्रेंड्स, व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. तर आपला जो चॅप्टर चालू होता त्या चॅप्टरचं नाव होतं बेटा हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन्स. त्या हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन्स चॅप्टरमध्ये आपल्या जे चालू होता कन्सेप्ट, त्या कन्सेप्टचं नाव होतं बेटा इव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन. म्हणजे इव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन या बीटपर्यंत आपण आलो होतो. ओके, त्यामध्ये आपलं जे आजचं जे इव्हिडन्स आहे बेटा पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्स ते आपण पाहणार आहोत. याआधी आपण इव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन मध्ये 3 इव्हिडन्सेस पाहिलेले आहे. ओके, जे की आपण मागच्या लेक्चरपर्यंत कव्हर केलेले आहेत. आज जे आपण इव्हॉल्युशनचं इव्हिडन्स पाहणार आहोत ते एक चांगलं आणि महत्त्वाचं इव्हिडन्स मानले जाते. त्या इव्हिडन्सचं नाव आहे बेटा पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्स. पहा मुलांनो, जर तुम्हाला पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्स समजून घ्यायचा असेल तर पहिल्यांदा तुम्हाला पॅलिओन्टॉलॉजी, काय म्हणलं मी, पॅलिओन्टॉलॉजी म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. ओके, पहा लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो बेटा पॅलिओन्टॉलॉजी मीन्स द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ फॉसिल्स. ओके, पॅलिओन्टॉलॉजी म्हणजे बायोलॉजीची अशी ब्रांच बेटा की ज्यामध्ये फॉसिल्स बद्दल स्टडी केल्या जाते. ओके, पॅलिओन्टॉलॉजी इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ फॉसिल्स. ओके, स्टडी ऑफ फॉसिल्स. बेटा फॉसिल्स या शब्दाचा अर्थ होत असतो जीवाश्म. काय, जीवाश्म. बेटा फॉसिल्स या शब्दाचा अर्थ होत असतो बेटा जीवाश्म. ओके, तर हे जे पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्स आहे ना बेटा, हे पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्स एक महत्त्वाचं इव्हिडन्स मानल्या जाते. कशामध्ये, इव्हॉल्युशनमध्ये महत्त्वाचा इव्हिडन्स मानल्या जाते. ओके, आणि पॅलिओन्टॉलॉजी म्हणजे स्टडी ऑफ फॉसिल्स. फॉसिल्स म्हणजे बेटा जीवाश्म. ओके, काय असते बेटा फॉसिल्स, काय असते फॉसिल्सची डेफिनेशन, पहा लक्षात घ्या बेटा. फॉसिल्सची डेफिनेशन मी तुम्हाला सांगतो, इथं तशी लिहिलेली आहे डेफिनेशन, पण ॲक्च्युअलमध्ये मी तुम्हाला फॉसिल्सची डेफिनेशन समजून सांगण्यासाठी एक स्टोरी सांगतो. त्या स्टोरीच्या स्वरूपात तुम्हाला डेफिनेशन आपोआप कळून जाईल. पहा लक्षात घ्या बेटा, आजपासून 5-6 करोड वर्षाआधी काय झालं होतं बेटा, पृथ्वीवर एक खूप मोठा भूकंप आला, आहे की नाही. पृथ्वीवर एक खूप मोठा भूकंप आला. त्या भूकंपात त्या 5-6 करोड वर्ष आधी जे मोठे मोठे झाडं होते, ते जिम्नोस्पर्मिक जे प्लांट होते, मोठे मोठे डायनासोर होते, मोठे मोठे ॲनिमल्स होते, ते आहे की नाही त्या जमिनीच्या मधात जाऊन दफन झाले, आहे की नाही. त्या जमिनीच्या मधात जाऊन बरीड झाले, दफन झाले. ओके, तर ते त्या जमिनीच्या अंडरग्राऊंडमध्ये दफन झाल्यामुळं ते काय झाले, तिथंच मरून गेले, ते डेड झाले, आहे की नाही. मग काय झालं बेटा, हळूहळू त्यांचं विघटन होत गेलं. म्हणजे ते डिकम्पोज होत गेले आणि हळूहळू त्यांचं डिकम्पोज होत होत त्यांचा सापळा उरला, हड्डीचा सापळा उरला. ओके, आता ते हड्डीचा जे उरलेला त्यांचा जे सापळा आहे ना, किंवा प्लांट्सचे उरलेले जे अवशेष आहे ना, ते प्लांट्स तशाच तसं दडपून राहिले त्याच्यात, त्यांना फॉसिल्स म्हणलेलं असतं. ओके, पहा लक्षात घ्या, द डेड रिमेनंट्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल. मी काय म्हणलं, द डेड म्हणजे बेटा मृत झालेलं, मेलेलं. ओके, द डेड रिमेनंट्स म्हणजे उरलेलं, मधात जे आहे ना उरलेलं, रिमेनंट्स. ओके, द डेड रिमेनंट्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल. ओके, प्लांट आणि ॲनिमलचं अंडरग्राऊंड म्हणजे पृथ्वीच्या मधात जे मेलेलं पण उरलेलं, काय उरलेलं जे सापळा वगैरे असते ना हड्डीचा, उरलेले जे अवशेष असतात त्यांना फॉसिल्स म्हणतात. ओके, द डेड रिमेनंट्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स अंडरग्राऊंड. ओके, प्लांट आणि ॲनिमल्सचे अंडरग्राऊंड मधले डेड झालेले जे रिमेनिंग पार्ट आहेत, जे उरलेले अवशेष आहेत, त्यांना फॉसिल्स असं म्हणतात. आणि अशा फॉसिल्सच्या स्टडीला पॅलिओन्टॉलॉजी म्हणतात. अशा फॉसिल्सच्या स्टडीला बेटा पॅलिओन्टॉलॉजी म्हणतात. ओके, मग झाले ना, फॉसिल्स म्हणजे जीवाश्म, कारण ते आता प्लांट अँड ॲनिमल हे सजीव जीवच होते ना, मग त्या जीवांचे काय उरले, अवशेष उरले. जीवांचे उरलेले अवशेष म्हणजे जीवाश्म, जीवांचे अश्म. ओके, दे आर कॉल्ड ॲज फॉसिल्स. आता या फॉसिल्सची स्टडी केल्या जाते बेटा. आता या फॉसिल्सची स्टडी केल्या जाते. आता तुम्ही म्हणसाल सर फॉसिल्सची स्टडी का केल्या जाते. बेटा 5-6 करोड वर्षाआधी कुठले ॲनिमल होते, 5-6 करोड वर्षाआधी कोणकोणते प्लांट्स होते, हे आपल्याला काय माहिती. ओके, त्याचं उत्तर तर पृथ्वीच्या मधात लपलेलं आहे, ऐक ना, पृथ्वीच्या अंडरग्राऊंड लपलेलं आहे. ओके, म्हणून ज्यावेळेस सायंटिस्ट लोक खोदकाम करतात ना, ऐक ना, ज्यावेळेस सायंटिस्ट लोक जे खोदकाम करतात ना, त्यांना ऐक नाही इतक्या वर्ष आधीचा सापळा सापडला, इतक्या वर्ष आधीचा डायनोसॉरचा, ड्रॅगनचा सापळा सापडला, ह्या प्लांट इतक्या आधीचं वर्षाचं होतं, हे त्यांना कसं कळते बेटा, ऐक ना, हे त्यांना कसं करते, काय करते, ते मिळालेले जे फॉसिल्स राहतात ना, ते आणून ते लॅबोरेटरीमध्ये नेतात. ओके, ते लॅबोरेटरीमध्ये नेल्यावर त्यांच्यावर स्टडी करतात. ओके, ती
स्टडी कोणती असते बेटा? ती स्टडी असते बेटा कार्बन डेटिंगची स्टडी. काय असते? कार्बन डेटिंग. त्याच कार्बन डेटिंगला रेडिओ ऍक्टिव्ह कार्बन डेटिंग म्हणतात. काय म्हणतात बेटा? रेडिओ ऍक्टिव्ह कार्बन डेटिंग. रेडिओ ऍक्टिव्ह कार्बन डेटिंग मध्ये रेशो मोजल्या जाते बेटा. काय? रेडिओ ऍक्टिव्ह कार्बन डेटिंग मध्ये कार्बनचा रेशो मोजल्या जाते. म्हणजे कार्बन 14 इज टू कार्बन 12, कार्बन 14 इज टू कार्बन 12 चा रेशो मोजल्या जाते. लक्षात घ्या बेटा, या कार्बन 14 इज टू कार्बन 12 मध्ये कार्बन 14 हा रेडिओ ऍक्टिव्ह असतो. काय असतो? कार्बन 14 इज रेडिओ ऍक्टिव्ह. कार्बन 14 इज रेडिओ ऍक्टिव्ह. आणि हा कार्बन 14 आहे की नाही, हाफ लाईफ पिरियड नुसार डिकम्पोज होत असते. त्याचं डिकम्पोजिशन, त्याचं प्रमाण कमी कमी होत जास्त असते. त्याचं प्रमाण किती कमी झालं, या कार्बन 14चं या रेशोमध्ये प्रमाण किती कमी झालं, ओके, या कमी झालेल्या प्रमाणावरून अंदाजा लावला जाते की हा भेटलेला जो फॉसिल आहे, जो की आपण खदानीतून काढला, अंडरग्राऊंड मधून काढला आहे की नाही, त्याचं एज पता लागते. ओके, तर एखादा फॉसिल्स, जो फॉसिल्स आपल्याला सापडला आहे की नाही, त्याचं एज किती आहे, ओके, तो किती वर्षा आधीचा आहे, हे समजण्यासाठी त्याच्यावर रेडिओ ऍक्टिव्ह कार्बन डेटिंगची स्टडी केली जाते. आणि हे सांगण्यात येते की हा फॉसिल्स 3 करोड वर्ष आधीचा आहे, हा फॉसिल 6 करोड वर्ष आधीचा आहे, हा फॉसिल 7 करोड वर्ष आधीचा आहे. मग ह्या कार्बन डेटिंगची स्टडीनुसार आपल्याला त्याचं काय पता लागते बेटा? एज ऑफ फॉसिल्स. त्या जीवाश्मांचं वय पता लागते की हा किती वर्षाखाली जमिनीच्या अंडरग्राऊंड मध्ये दफन झाला होता. ओके, तर या आणि नंतर त्याचं एकदा एज पता लागल्यावर आपल्याला हे सुद्धा समजते की या आता समजा आपल्याला डायनासोरचा सापळा मिळाला, त्या डायनासोरच्या सापळ्यावरून आपल्याला त्याचं एज पता लागते. नंतर आपण त्याची हाईट वगैरे मेजर करतो. मग त्याच्या हाईटनुसार आपण हे सांगू शकतो की त्या काळात केवढे मोठाले प्लांट होते. म्हणजे एका गोष्टीचा जर आपल्याला समजा पता लागला मुलांना, एका गोष्टीबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली, तर आपण बाकीच्या गोष्टी इझिली जज करू शकतो. म्हणून पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्सेस आर मोस्ट इम्पॉर्टंट इव्हिडन्सेस इन द इव्हॉल्युशन. आहे की नाही? इव्हॉल्युशन स्टडी करण्यासाठी पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्सेस हे खूप महत्त्वाचे इव्हिडन्सेस मानल्या जातात. का? कारण 5-6 करोड वर्ष आधी कुठले ॲनिमल्स होते, कुठले प्लॅन्ट्स होते, हे आपल्याला काय माहीत. मग त्याची माहिती कुठं आहे? त्याची माहिती पृथ्वीच्या अंडरग्राऊंडमध्ये लपलेली आहे. ओके, मग खदानीत ते काढतात, त्यांच्यावर रेडिओ ऍक्टिव्ह कार्बन डेटिंग करतात, आहे की नाही. मग त्यांच्यावर आणखीन स्टडी करतात. ओके, त्यांच्यावर आणखीन स्टडी करतात. ओके, आणि अशीच स्टडी करत करत एक गोष्ट लक्षात आली बेटा. कुठं? पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्सेसमध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली. ती महत्त्वाची गोष्ट कोणती बेटा? ती महत्त्वाची गोष्ट हे की आता आपण कोण आहोत? आपण व्हर्टेब्रेट्स आहोत. आपण कोण आहोत बेटा? आपण व्हर्टेब्रेट्स आहोत. ओके, व्हर्टेब्रेट्स म्हणजे काय? ज्या ऑर्गॅनिझममध्ये व्हर्टेब्रल कॉलम असते, आहे का? व्हर्टेब्रल कॉलम. ओके, त्यांना व्हर्टेब्रेट्स म्हणतात. त्या व्हर्टेब्रेट्सचं इव्हॉल्युशन कोणापासून झालं? इनव्हर्टेब्रेट्सपासून. म्हणजे इनव्हर्टेब्रेट्सचं कन्व्हर्जन कोणात झालं? इनव्हर्टेब्रेट्सचं कन्व्हर्जन व्हर्टेब्रेट्समध्ये झालं. ओके, म्हणजे आपण जे व्हर्टेब्रेट्स आहोत ते इनव्हर्टेब्रेट्सपासून निर्माण झालेले आहोत, इव्हॉल्व झालेले आहोत. हे कोण सांगायचं काम केलं बेटा? हे पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्सेसनं सांगायचं काम केलं, आहे की नाही. इनव्हर्टेब्रेट्सचं इव्हॉल्युशन झालं. काय झालं बेटा? इनव्हर्टेब्रेट्सचं इव्हॉल्युशन होऊन आपल्याला काय भेटलं? व्हर्टेब्रेट्स. ओके बेटा, तर हे झालं बेटा पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्स. आता तुम्ही म्हणसाल सर हे आपल्याला कसं कळलं बेटा? हे आपल्याला कसं कळलं आता? सर हे आपल्याला कसं कळलं की व्हर्टेब्रेट्स इनव्हर्टेब्रेट्स पासून आले? पहा, लक्षात घ्या बेटा, तुम्ही जर टेक्स्टबुक पेज नंबर पाहिलं, ओके, तर तुम्हाला हे लक्षात येईल, टेक्स्टबुक पेज नंबर 6, तर तुम्हाला असं लक्षात येईल हे पृथ्वीच्या लेयर्स आहे. सगळ्यात पृथ्वीच्या खालच्या लेयर्समध्ये आहे की नाही इनव्हर्टेब्रेट्स आहे. आणि जसं जसं आपण वरी जात जाईल बेटा, जसं आपण वरी जात जाईल तसं आपल्याला व्हर्टेब्रेट्स दिसतील. तसं आपल्याला काय दिसतील? पृथ्वीच्या दुसऱ्या लेअरमध्ये व्हर्टेब्रेट्स दिसतील, आहे की ना. म्हणजे इनव्हर्टेब्रेट्सपासून व्हर्टेब्रेट्स इव्हॉल्व झाले हे सांगायचं काम कोण करते? पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्स. कारण पृथ्वीच्या मधात आहे की नाही वेगवेगळ्या लेयर्स आहेत. पृथ्वीच्या मधात वेगवेगळ्या लेयर्स आहेत. सगळ्यात खालच्या लेयर्समध्ये काय आहेत? इनव्हर्टेब्रेट्स. त्याच्यापेक्षा वरच्या लेअरमध्ये बाकीचे ॲनिमल्स. त्याच्यापेक्षा वरच्या लेअरमध्ये
व्हर्टेब्रेट्स. ओके, मग या लेयर्समध्ये उत्तर लपलेलं आहे. जसं जसं आपण पृथ्वीला अंडरग्राऊंडमध्ये खोदत खोदत जाईल तसं तसं आपल्याला आणखीन जीवाश्म सापडतील, मग त्यांची वेगळी स्टडी करावं लागते. ओके, तर अशा प्रकारे इव्हॉल्युशनमध्ये इव्हिडन्स कोणतं, पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्स हे महत्त्वाचं इव्हिडन्स मानले जाते. ओके, चला, तर हे झालं बेटा पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्स. ओके, आता आपण पाहणार आहोत हे 4थ्या नंबरचं रिलेशन. आता आपण पाहणार आहोत 5व्या नंबरचं इव्हिडन्स. ओके, इव्हॉल्युशनचं 5व्या नंबरचं इव्हिडन्स. त्या इव्हिडन्सचं नाव आहे बेटा कनेक्टिंग लिंक. ओके, चला बेटा, तर आपण इव्हॉल्युशनचं 5वं इव्हिडन्स पाहणार आहोत. ते 5वं इव्हिडन्स कोणतं बेटा, कनेक्टिंग लिंक. ओके बेटा, तुम्हाला आहे की नाही कनेक्टिंग लिंक या शब्दावरूनच अर्थ कळत असेल का, कारण बेटा बायोलॉजी ही अशी ब्रांच आहे सायन्सची की त्या ब्रांचमध्ये जे शब्द असतात ना ते स्वतःचा अर्थ सांगायचा प्रयत्न करत असतात. ओके, लक्षात घ्या बेटा. मग या कनेक्टिंग लिंक या शब्दावरून काय कळते बेटा, कनेक्टिंग लिंक म्हणजे अशी लिंक जे की 2 ऑर्गॅनिझमला कनेक्ट करते, आहे की नाही. 2 ऑर्गॅनिझमला व त्या 2 ऑर्गॅनिझममध्ये जे मिळते जुळते कॅरेक्टर आहे. समजा हे ऑर्गॅनिझम ए आहे आणि हे ऑर्गॅनिझम ए आहे आणि हे ऑर्गॅनिझम बी आहे. ओके, तर ए ऑर्गॅनिझम हे बी ऑर्गॅनिझम मध्ये या ए नावाच्या ऑर्गॅनिझमचं इव्हॉल्युशन बी ऑर्गॅनिझम मध्ये झालं. इव्हॉल्युशन काय झालं, इव्हॉल्युशन. तर हे ए ऑर्गॅनिझमचं इव्हॉल्युशन बी ऑर्गॅनिझम मध्ये झालं. ओके, हे सांगायचं आणखीन एक प्रूफ कोणतं बेटा, तर ते प्रूफ आहे बेटा कनेक्टिंग लिंक. ओके, कनेक्टिंग लिंक. हे बघा इथं लिहितो मी असं, कनेक्टिंग लिंक आहे की नाही. एचं इव्हॉल्युशन बी मध्ये झालं, कसं ते सांगायचं कोण काम करणार, कनेक्टिंग लिंक बेटा. ओके, कसं पहा, लक्षात घ्या. एचे कॅरेक्टर आहे की नाही आणि बीचे कॅरेक्टर आहे की नाही. एचे कॅरेक्टर आणि बीचे कॅरेक्टर हे दोन्हीही कॅरेक्टर, या दोघांचेही कॅरेक्टर, एचे कॅरेक्टर आणि बीचे कॅरेक्टर या दोघांचेही कॅरेक्टर या कनेक्टिंग लिंक मध्ये असतात. ओके, मग आपण असं म्हणू शकतो, या कनेक्टिंग लिंकला पाहून असं म्हणू शकतो की ए नावाच्या ऑर्गॅनिझमचं इव्हॉल्युशन होऊन बी नावाचा ऑर्गॅनिझम तयार झाला, म्हणजे इव्हॉल्युशन झालं. हे कोणाद्वारे सांगू शकतो आपण, कनेक्टिंग लिंक. ओके, तर आता मी तुम्हाला सांगणार बेटा कनेक्टिंग लिंकची डेफिनेशन काय. ओके, कनेक्टिंग लिंकची डेफिनेशन काय, लक्षात घ्या बेटा. कनेक्टिंग लिंक इज डिफाइंड ॲज अन इंटरमिडिएट ऑर ट्रान्सलेशनल स्टेज. ओके, इंटरमिडिएट म्हणजे मधली, ऑर ट्रान्सलेशनल स्टेज. ओके, म्हणजे एचं ट्रान्सलेशनल बी मध्ये झालं. ओके, त्या एचं ट्रान्सलेशन बी मध्ये जेव्हा इव्हॉल्युशन झालं, त्या दोघांच्या मधातली जे लिंक आहे ना त्या लिंकला कनेक्टिंग लिंक म्हणतात. ओके, कनेक्टिंग लिंक हे 2 ऑर्गॅनिझमच्या मधातली लिंक असते बेटा. कनेक्टिंग लिंक हे 2 ऑर्गॅनिझमच्या मधातली लिंक आहे, म्हणजे या ऑर्गॅनिझमचं इव्हॉल्युशन होऊन हा ऑर्गॅनिझम तयार झाला, पण कसा हे सांगायचं काम कोण करते, कनेक्टिंग लिंक. आणि कनेक्टिंग लिंक म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ऑर्गॅनिझम्सच असतात. या कनेक्टिंग लिंक मधला जो ऑर्गॅनिझम असतो ना, तो या ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टर सुद्धा दाखवतो आणि या ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टर सुद्धा दाखवतो. म्हणजे ए ऑर्गॅनिझम आणि बी ऑर्गॅनिझम या दोन्हीही ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टर कोण दाखवतो, कनेक्टिंग लिंक मधला ऑर्गॅनिझम दाखवतो. म्हणजे एचं इव्हॉल्युशन होऊन बी तयार झाला हे सांगायचं काम ते कनेक्टिंग लिंक जोडते. ओके, लक्षात घ्या. मग म्हणून कनेक्टिंग लिंकला हे आहे की नाही इव्हॉल्युशनरी लाईन म्हणलेला आहे. कनेक्टिंग लिंकला इव्हॉल्युशनरी लाईन म्हणली आहे. ओके, का, कारण कनेक्टिंग लिंक मध्ये स्ट्रक्चर्स कॉमन असते, आहे की नाही. दोन्हीही ग्रुपमधलं, दोन्हीही ऑर्गॅनिझम मधलं, दोन्हीही ग्रुपमधलं, दोन्हीही स्पेसिस मधलं कॉमन स्ट्रक्चर कोणात राहते बेटा, कनेक्टिंग लिंक. त्यामुळेच तर त्याला कनेक्टिंग लिंक म्हणलेलं आहे, कारण ते दोघांचेही कॅरेक्टर दाखवते, आहे की नाही. लक्षात घ्या. मग आपल्या सिलेबसला कनेक्टिंग लिंकचे एक्झाम्पल कोणते दिलेले आहे बेटा पहिलं एक्झाम्पल आहे पेरिपॅटस. काय, PARI, पेरिपॅटस इज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ कनेक्टिंग लिंक. दुसरं एक्झाम्पल कोणतं आहे बेटा, डकबिल प्लॅटिपस. ओके, तिसरं एक्झाम्पल कोणतं आहे बेटा, लंग फिश. ओके, पेरिपॅटस, डकबिल प्लॅटिपस, लंग फिश आर द एक्झाम्पल्स ऑफ कनेक्टिंग लिंक. ओके, तर पहिलं एक्झाम्पल पाहून बेटा आपण पेरिपॅटस. तर आपण पहिलं एक्झाम्पल पाहून बेटा पेरिपॅटस.
बेटा पेरिपॅटस हे कनेक्टिंग लिंक कशात, पेरिपॅटस इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनिलिड्स अँड आर्थ्रोपोड्स. ओके, पेरिपॅटस इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनिलिडाज अँड आर्थ्रोपोडाज. म्हणजे ॲनिलिडासचं इव्हॉल्युशन होऊन आर्थ्रोपोडा तयार झाली. ओके ओके, ॲनिलिडासचं इव्हॉल्युशन होऊन आर्थ्रोपोडाज तयार झाले हे सांगायचं काम कोण करते, पेरिपॅटस नावाचा ऑर्गॅनिझम. ओके, पहा तुम्हाला आहे की नाही लक्षात येईल, जर तुम्ही पुस्तकातलं पेज नंबर 6 पाहिलं तर याला आहे की नाही बेटा, याला पेरिपॅटस म्हणतात. ही जी डायग्राम दिसायली ना पेज नंबर 6 वरची पुस्तकातली, याला पेरिपॅटस नावाचा ऑर्गॅनिझम म्हणते. हे पेरिपॅटस नावाचा ऑर्गॅनिझम ॲनिलिडास आणि आर्थ्रोपोडामधली कनेक्टिंग लिंक आहे. ओके, कस काय बेटा लक्षात घ्या, कस काय तुम्ही म्हणसाल कस काय बेटा, ॲनिलिड मधले कॅरेक्टर्स कोणते आहेत, ॲनिलिड्स मधले कॅरेक्टर्स कोणते आहेत बेटा, सेगमेंटेड बॉडी. काय सेगमेंटेड बॉडी. त्यानंतर दुसरं कॅरेक्टर कोणतं आहे बेटा ॲनिलिडा मधलं, थिन क्युटिकल. आर्थ्रोपोडा मधलं कॅरेक्टर कोणतं आहे बेटा, आर्थ्रोपोडातलं ट्रकियल रेस्पिरेशन. ट्रकियल रेस्पिरेशन. त्यानंतर दुसरं कॅरेक्टर कोणतं आहे बेटा, त्यानंतर दुसरं ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. पहा लक्षात घ्या बेटा, पहा ॲनिलिडाज मधले कॅरेक्टर कोणते आहेत, सेगमेंटेड बॉडी हे पहिलं कॅरेक्टर आहे. सेगमेंटेड बॉडी म्हणजे पहा लक्षात घ्या, समजा ही बॉडी आहे, काय ही बॉडी आहे, या बॉडीवर असे सेगमेंट राहतात आहे की नाही, सेगमेंट, हे एक सेगमेंट, हे दुसरा सेगमेंट, हे तिसरा सेगमेंट, याला सेगमेंटेड बॉडी असं म्हणतात. थिन क्युटिकल म्हणजे काय बेटा, क्युटिकल म्हणजे एक प्रकारचं कवच असते, ते थिन असते आहे की नाही, थिन आहे का, एकदम थिन कवच. तुम्ही त्या एखाद्या ऑर्गॅनिझमच्या वरचं म्हणजे आपली गोगलगाय वगैरे घ्या, तिच्यावरचा सालपट काढून पहा, चिरकुण्या सालपट निघते. आपल्या बुकवरचं मेन कापड कसं करतो आपण तसं सालपट निघते, त्या थिन कवरला क्युटिकल म्हणतात. ओके चला, तर लक्षात घ्या हे दोन्ही, हे ॲनिलिडाचे कॅरेक्टर आणि हे आर्थ्रोपोडाचे जे कॅरेक्टर आहे, हे दोन्हीही कॅरेक्टर कोणात असतात बेटा, हे पेरिपॅटस मध्ये असतात. ओके, म्हणून ॲनिलिडासचं इव्हॉल्युशन होऊन आर्थ्रोपोडास तयार झाले हे सांगायचं कोण काम करते, हे पेरिपॅटस. म्हणजे पेरिपॅटस यावरून आपण असं म्हणू शकतो, पेरिपॅटस इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनिलिड्स अँड आर्थ्रोपोड्स. काय म्हणलं मी लक्षात घ्या, पेरिपॅटस इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनिलिड्स आणि आर्थ्रोपोड्स. ॲनिलिडाज आणि आर्थ्रोपोडाज या दोघांच्या मधातली कनेक्टिंग लिंक कोण आहे बेटा, पेरिपॅटस. ओके, या दोघांच्या मधातली कनेक्टिंग लिंक कोण आहे बेटा, पेरिपॅटस. दुसरी कनेक्टिंग लिंक बेटा, दुसरी कनेक्टिंग लिंक कोणती आहे आपली, आपली जे दुसरी कनेक्टिंग लिंक आहे त्या कनेक्टिंग लिंकचं नाव आहे बेटा डकबिल प्लॅटिपस. डकबिल प्लॅटिपस. डकबिल प्लॅटिपस है की नाही, डकबिल प्लॅटिपस. ओके बेटा, डकबिल प्लॅटिपस इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टाइल्स अँड मॅमल्स. काय रेप्टाइल्स, रेप्टाइल्स अँड ओके, म्हणजे रेप्टाइल्सचं इव्हॉल्युशन होऊन मॅमल्स तयार झाले. म्हणजे रेप्टाइल्सचं इव्हॉल्युशन होऊन मॅमल्स तयार झाले. हे इव्हॉल्युशन सांगायचं काम कोण करते, कनेक्टिंग लिंक डकबिल प्लॅटिपस. ओके, पेज नंबर 6 वर डकबिल प्लॅटिपसचं स्ट्रक्चर दिलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. आणि ज्यावेळेस मी तुम्हाला शिकवत आहो ना बेटा, त्यावेळेस तुम्ही पुस्तक समोर ठेवून बसले तरीही चालते, पण पेन, पेन्सिल आणि वही अवश्य घेऊन बसा, कारण इम्पॉर्टंट पॉईंट नोट करता आले पाहिजे. ओके चला, आता रेप्टाइल्स पहा बेटा, रेप्टाइल्सची मेन खासियत काय बेटा, रेप्टाइल्स लेज एग्स. ओके, रेप्टाइल्स ले एग्स म्हणजे रेप्टाइल्स ज्या पद्धतीने अंडे देतात ती पद्धत म्हणायला मी. त्यानंतर रेप्टाइल्स काय करतात, सरपट. रेप्टाइल्स या शब्दाचा अर्थ होती बेटा सरपटणारे प्राणी. साप, पाल, सरडा हे सगळे कोण आहेत बेटा, रेप्टाइल्स. ओके, त्यानंतर मॅमल्स. मॅमल्स या शब्दाचा अर्थ होत असते बेटा सस्तन प्राणी. ओके, किंवा जे प्राणी स्तनपान करू शकतात. मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी किंवा जे प्राणी स्तनपान
करू शकतात, जे दूध पाजतात. म्हणजे गाय त्याच्या बछड्याला दूध पाजते, आहे की नाही. आपली आई आपल्या मुलांना दूध पाजते. म्हणजे आपण कोण आहोत? सगळे मॅमल्स आहोत. मॅमल्सचं सगळ्यात मेन वैशिष्ट्य असते बेटा मॅमरी ग्लँड्स. मॅमल्सचं सगळ्यात मेन वैशिष्ट्य असते बेटा मॅमरी. मग डकबिल प्लॅटिपस या दोघांच्या मधातली कनेक्टिंग लिंक काय? कारण डकबिल प्लॅटिपसची अंडे देण्याची पद्धत म्हणजे ले एग्स देण्याची पद्धत हे कोणासारखी आहे बेटा? रेप्टाईल सारखी आहे. आणि रेप्टाईल स्वतःच्या शिशूंना, स्वतःच्या मुलांना मॅमरी ग्लँड्स थ्रू दूध पाजते. म्हणून आपण असं म्हणू शकतो की डकबिल प्लॅटिपस आहे की नाही मॅमल्सचे कॅरेक्टर सुद्धा दाखवते आणि रेप्टाईलचे कॅरेक्टर सुद्धा दाखवते. म्हणून या दोघांची कनेक्टिंग लिंक ही डकबिल प्लॅटिपस आहे. म्हणजे रेप्टाईलचं इव्हॉल्युशन मॅमल्समध्ये डकबिल प्लॅटिपस थ्रू झालं, आहे की ना, असं इव्हॉल्युशन झालं. ओके, लक्षात घ्या. तर ही झाली बेटा दुसरी कनेक्टिंग लिंक. त्यानंतर लंग फिश. ओके, तिसरी कनेक्टिंग लिंक आहे बेटा लंग फिश. ओके, पहा लक्षात घ्या बेटा. लंग फिश इज द कनेक्टिंग लिंक. मी काय म्हणलं बेटा? लंग फिश इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन फिशेस अँड ॲम्फिबियन्स. पहा लक्षात घ्या बेटा, इथं लंग फिश दिलं म्हणजे एवढं तर अवश्य आहे की लंग फिश मध्ये आहे की नाही फिशेसचे कॅरेक्टर असतील, त्यात काही वाद नाही, आहे की नाही. जसं की फिन्स आहे की नाही, बॉडीवरचे स्केल्स आहे की नाही. पण लंगफिश मध्ये जे रेस्पिरेशन आहे की नाही, रेस्पिरेशन करायची पद्धत आहे ती वेगळी आहे. ओके, कारण लंगफिश मध्ये काय आहेत बेटा? इंटरनल नॉस्ट्रिल्स आहेत. काय आहे बेटा? लंगफिश मध्ये काय आहे बेटा? इंटरनल नॉस्ट्रिल्स. इंटरनल नॉस्ट्रिल्स, त्यानंतर लंग्स, त्यानंतर पहा बेटा लंगफिश मध्ये इंटरनल नॉस्ट्रिल्स. बेटा नॉस्ट्रिल्स या शब्दाचा अर्थ होते नाकपुड्या. काय? नाकपुड्या. पहा नाकपुड्या म्हणजे श्वास घेण्याच्या कामी येतात ना ते नाकपुड्या, ऐकल्या. पण ते नॉस्ट्रिल्स इंटरनल मधात आहे. ओके, पहा त्यानंतर ॲम्फिबियन्स मध्ये लंग सुद्धा सापडते. फिश मध्ये ओके, या लंग फिश मध्ये सुद्धा लंग सापडते. ओके, हार्ट ऐक ना, या लंग फिश मध्ये सुद्धा हार्ट सापडते. ओके, आणि फिशेस तुम्ही म्हणसाल सर फिशेस मध्ये असते का हार्ट? फिशेस मध्ये लंग्स असतात ना? नाही, फिशेस मध्ये लंग्स नसते बेटा, फिशेस मध्ये गिल्स असतात. गिल्स. ओके, फिशेस मध्ये काय असतात बेटा? गिल्स. पण लंग फिश मध्ये आहे की नाही, लंग फिश मध्ये फिशेसचे कॅरेक्टर असतात आणि ॲम्फिबियन्सचेही कॅरेक्टर असतात. ओके, फिशेसचे बी कॅरेक्टर असतात आणि ॲम्फिबियन्सचेही कॅरेक्टर असतात. त्यामुळं असं म्हणण्यात आलेलं आहे की फिशेस आणि ॲम्फिबियन्स या दोघांच्या मधातली कनेक्टिंग लिंक आहे लंग फिश. हेज दिस इज अबाउट द कनेक्टिंग लिंक. कनेक्टिंग लिंक या शब्दाचा तुम्हाला अर्थ कळला का मुलांनी? कनेक्टिंग लिंक म्हणजे दोन ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टर जोडणारी मधली लिंक म्हणजे कनेक्टिंग लिंक. आणि कनेक्टिंग लिंक दोन्हीही ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टर दाखवते. म्हणजे याचा अर्थ होत असते की एका ऑर्गॅनिझमचं इव्हॉल्युशन दुसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये झालं ते कनेक्टिंग लिंक थ्रू झालं. ओके, चला हे झालं बेटा कनेक्टिंग लिंक. आता आपलं सगळ्यात शेवटचं इव्हिडन्स उरलेलं आहे बेटा इव्हॉल्युशन मध्ये. त्या इव्हिडन्सचं नाव आहे एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्स. ओके, काय? एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्स. ओके, चला चला बेटा, तर आपलं सगळ्यात शेवटचं इव्हिडन्स आहे, त्या इव्हिडन्सचं नाव आहे बेटा एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेस. ओके, पहा बेटा एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेस समजण्याआधी तुम्हाला एम्ब्रिओलॉजी म्हणजे काय हे माहीत पाहिजे. पहा बेटा एम्ब्रिओलॉजी म्हणजे आपण कोण आहोत बेटा? ऑर्गॅनिझम. आपली डेव्हलपमेंट कुठं झाली? आपली डेव्हलपमेंट पहिल्यांदा आईच्या आपल्या मदरच्या गर्भाशयात झाली. ओके, तर आपल्या मदरच्या गर्भाशयात आपली ज्या डेव्हलपमेंट कोणापासून झाली बेटा? ती डेव्हलपमेंट झाली बेटा एम्ब्रिओपासून. म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझमची डेव्हलपमेंट एम्ब्रिओपासून एम्ब्रिओपासून एखाद्या ऑर्गॅनिझमची जी डेव्हलपमेंट होते ना त्याची स्टडी करणे म्हणजे एम्ब्रिओलॉजीची स्टडी करणे, एम्ब्रिओलॉजी शिकणे. ओके, द डेव्हलपमेंट ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. ओके,
द डेव्हलपमेंट ऑफ अन ऑर्गॅनिझम, एखाद्या ऑर्गॅनिझमची डेव्हलपमेंट कुणापासून, एम्ब्रिओपासून, इज कॉल्ड ॲज एम्ब्रिओलॉजी. म्हणजे एम्ब्रिओपासून पूर्ण ऑर्गॅनिझम कसा डेव्हलप होतो त्याची स्टडी करणे म्हणजे एम्ब्रिओलॉजी शिकणे. आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल बेटा की एम्ब्रिओ म्हणजे काय, पहा लक्षात घ्या, एम्ब्रिओ म्हणजे काय क्वेश्चन मार्क, हे प्रश्न पडला असेल ना, तर मी तुम्हाला एम्ब्रिओ म्हणजे काय हे सांगतो. लक्षात घ्या. तुम्हाला गॅमेट माहीत आहे. गॅमेट दोन प्रकारचे, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट, गॅमेट्स. ओके, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. ओके, मेल गॅमेट कोणता असते बेटा, स्पर्म. मेल गॅमेट कोणता असते बेटा, फिमेल गॅमेट कोणता असते बेटा, एग और ओहम. एग और ओहम. ओके, समजा हे यन आहे, स्पर्म हॅप्लॉइड असतो, एग हॅप्लॉइड असतो. हॅप्लॉइड म्हणजे काय बेटा, ज्याच्यात आहे की नाही फक्त अर्धवट क्रोमोझोम असतं. डिप्लॉइड म्हणजे 2n आहे की नाही, डिप्लॉइड म्हणजे 2n. पहा लक्षात घ्या बेटा, स्पर्म हॅप्लॉइड असतो आणि एग हॅप्लॉइड असतो. हे दोघं जण फ्यूज झाले आहे की नाही, स्पर्मचं फ्युजन झालं तर याच्यापासून काय बनतो बेटा, याच्यापासून बनतो बेटा झायगोट. हा झायगोट कसा असतो बेटा, 2n. या झायगोटमध्ये 2n क्रोमोझोम असतात. ओके, आता या झायगोटचं डिवायडेशन होते, डिवायडेशन म्हणजे याचा ऐक नाही, सेल डिव्हिजन असते ना, झायगोट ही एक प्रकारची सेल आहे, त्या झायगोट नावाच्या सेलचं सेल डिव्हिजन होते आणि येथून काय बनते बेटा, एम्ब्रिओ. येथून बेटा एम्ब्रिओ. आणि या एम्ब्रिओपासून काय मिळते बेटा, फिटस. FOETUS, फिटस म्हणजे आईच्या गर्भाशयात असलेला शिशु आहे की नाही, त्याला फिटस म्हणतात. ओके बेटा, आणि हे फिटस बाहेर निघाला तर या फिटसची डेव्हलपमेंट होऊन काय भेटते बेटा, ऑर्गॅनिझम. आपण ओके, तर एखाद्या ऑर्गॅनिझमची डेव्हलपमेंट, एम्ब्रिओपासून एखाद्या ऑर्गॅनिझमची डेव्हलपमेंट कशी होते ते स्टडी करते म्हणजे एम्ब्रिओलॉजी शिकणे. ओके बेटा, आता तुम्ही म्हणसाल एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्स कसं काय. तुम्ही जर पाहिलं बेटा टेक्स्टबुक पेज नंबर 7, ओके, या टेक्स्टबुक पेज नंबर 2 मध्ये आहे की नाही, फिश, हे काय आहे बेटा, हे फिश आहे. फिशचा एम्ब्रिओ, हे फिशचा एम्ब्रिओ आहे, हे सॅलॅमँडरचा एम्ब्रिओ आहे. हे सगळे वरचे काय दिले माहिती आहे का, हे 3 स्टेजमध्ये आहे. हे पहिली स्टेज, दुसरी स्टेज, तिसरी स्टेज आहे की नाही. लक्षात घ्या बेटा, हे फिश आहे, हे सॅलॅमँडर आहे, हे टॉर्टॉइज आहे म्हणजे कासव आहे, हे चिकन आहे, हे पिग आहे, हे काऊ आहे, हे रॅबिट आहे, हे मॅन म्हणजे ह्युमन आपण आहोत. ओके, पण लक्षात घ्या बेटा, हे जरी हे तिसऱ्या स्टेजमध्ये हे सगळे वेगवेगळे दिसायले. लक्षात घ्या, हे फिश आणि मॅन सिमिलर दिसायले का, नाही. हे बघा, हे रॅबिट आणि हे टॉर्टॉइज सिमिलर दिसायले का, नाही. म्हणजे याच्यातलं एकही जण एकूण एकाशी सिमिलर दिसणं झाले. पण लक्षात घ्या, पहिल्या स्टेजमध्ये सगळ्याचे जे एम्ब्रिओ आहेत, हे पहिल्या स्टेजमध्ये जे सगळ्याचे एम्ब्रिओ आहेत हे सारखे दिसायले ना, आहे की नाही, हे सारखे दिसायले ना. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे सर्वजण म्हणजे फिश झालं, सॅलॅमँडर, टॉर्टॉइज, चिकन, पिग, काऊ, रॅबिट, मॅन, हे सर्वजण यांचा एम्ब्रिओ सारखा दिसत आहे ना. म्हणजे या सर्व जणांचं इव्हॉल्युशन कोण्यातरी कॉमन ॲन्सेस्टर, कोण्यातरी कॉमन ऑर्गॅनिझमपासून या सगळ्याचं इव्हॉल्युशन झालं. हे कोण सांगते, हे एम्ब्रिओलॉजी सांगते. एम्ब्रिओलॉजी का सांगते, कारण स्टार्टिंग फेजमधला सगळ्यांचा एम्ब्रिओ सारखा आहे. स्टार्टिंग फेजमधला सगळ्याचा एम्ब्रिओ पहिल्या स्टेजमधला सारखा आहे. दुसऱ्या स्टेजमधली डेव्हलपमेंट ही आहे, दुसऱ्या स्टेजमध्ये सुद्धा सारखेपणा आहे थोडाफार, पण तिसऱ्या स्टेजमध्ये कम्प्लिटली बदल दिसते. फिश वेगळं दिसते, टॉर्टॉइज वेगळं दिसते, पिग वेगळं दिसते, काऊ वेगळं दिसते. म्हणजे याचा अर्थ काय, हे दिसायला वेगळे आहेत पण या सगळ्यांचा एम्ब्रिओ दिसायला जवळपास सारखा आहे पहिल्या स्टेजमधला. म्हणजे ही जी डेव्हलपमेंट आहे कोण्या एका तरी या सगळ्यांचा पूर्वज कोणीतरी एक ऑर्गॅनिझम आहे, त्यांच्यापासून हे सगळ्या स्पेसीज डेव्हलप झाल्या, इव्हॉल्व झाल्या. हे सांगते बेटा एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्स. म्हणजे स्टडी ऑफ डेव्हलपमेंट ऑफ एन ऑर्गॅनिझम फ्रॉम एन एम्ब्रिओ, स्टडी ऑफ डेव्हलपमेंट ऑफ एन ऑर्गॅनिझम फ्रॉम एम्ब्रिओ इज कॉल्ड ॲज एम्ब्रिओलॉजी. आणि आता आपण शिकलं ते म्हणजे एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेस. इथं आपले इव्हॉल्युशनचे इव्हिडन्सेस कंप्लीट झालेले आहे. ओके, चला तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक पाहूया.